असं वाटते वेळेवर आणून खाल्लं ते कामाचं. तर रेयान स्कूलमध्ये गेला होता. येता-येता मग ब्रेड पण घेऊन आली. कारण की 12-1 वाजेपर्यंत खूप भूक लागून जाते. राहणच नाही होत. म्हटलं चहा ब्रेड तरी खाऊन घ्यावं. त्याआधी मग बेडशीट वगैरे काढून घेतली. उशीच्या खोळी काढल्या कारण की खूप घाण झालं होतं आणि नवीन उशीच्या खोळी टाकल्या. तर हे मी त्या दिवशी सेलमधून आणल्या. उशीच्या खोळी वगैरे छान आहेत, पण थोड्या मोठ्या झाल्या होत्या. तर मग फोल्ड करून आतमध्ये टाकल्या आणि ह्या खोळी मी या बेडशीटवर आणल्या होत्या. पण ते काही त्या तेवढ्या मॅच झाल्या नाही. आणि हे करतपर्यंत यशवीने खाली पसारा करून ठेवला. कपडे, बॅग, पुस्तक इकडे-तिकडे फेकून दिला. मग ते उचलून चेअरवर ठेवले धुण्याचे कपडे आणि हे रेयांचा बॉक्स पण ठेवून दिला. कारण की तो आल्यानंतर खूप घनघन करतो आणि यशवीला अंगणवाडीमधून घेऊन आली आणि पायदळच आणल्यामुळे ती खूप थकली आणि झोपली. हे पोहे किती 4-5 महिन्यापासून आणून ठेवले चिवडा बनवून, पण चिवडा काही बनवला नाही. त्याच्यात खूप अळ्या, सोंडे पडले होते. काल गाळले, आज वाळू टाकले, निवडून घेतले. हे असं आणून ठेवून काम वाढवण्यापेक्षा वेळेवर आणून खाल्ले ते कामाचे. तर यशवीला रागवलं तर कशी रुसून बसली होती. बिलकुलच हसत नव्हती. दादा तिला चिडवत होता तरी पण काही हसत नव्हती. मग तिच्यासमोर मोबाईल घेऊन गेली तेव्हा ती थोडीशी हसली आणि या फुग्याला असाच फुगा येतो. थोडंसं काही बोललं की एकदम तोंड फुगवून बसते. तर रेयांश म्हणत होता की मिरच्याची भाजी बनव. तर आज पण मिरच्याची भाजी बनवली होती. पण त्या दिवशी सारखी तेवढी काही टेस्टी झाली नव्हती. थोडी खारटच झाली होती. तरी पण चांगली झाली होती. तर आजच्यासाठी एवढंच. बाय. असं वाटते वेळेवर आणून खाल्लं ते कामाचं. तर रेयान स्कूलमध्ये गेला होता. येता-येता मग ब्रेड पण घेऊन आली. कारण की 12-1 वाजेपर्यंत खूप भूक लागून जाते. राहणच नाही होत. म्हटलं चहा ब्रेड तरी खाऊन घ्यावं. त्याआधी मग बेडशीट वगैरे काढून घेतली. उशीच्या खोळी काढल्या कारण की खूप घाण झालं होतं आणि नवीन उशीच्या खोळी टाकल्या. तर हे मी त्या दिवशी सेलमधून आणल्या. उशीच्या खोळी वगैरे छान आहेत, पण थोड्या मोठ्या झाल्या होत्या. तर मग फोल्ड करून आतमध्ये टाकल्या आणि ह्या खोळी मी या बेडशीटवर आणल्या होत्या. पण ते काही त्या तेवढ्या मॅच झाल्या नाही. आणि हे करतपर्यंत यशवीने खाली पसारा करून ठेवला. कपडे, बॅग, पुस्तक इकडे-तिकडे फेकून दिला. मग ते उचलून चेअरवर ठेवले धुण्याचे कपडे आणि हे रेयांचा बॉक्स पण ठेवून दिला. कारण की तो आल्यानंतर खूप घनघन करतो आणि यशवीला अंगणवाडीमधून घेऊन आली आणि पायदळच आणल्यामुळे ती खूप थकली आणि झोपली. हे पोहे किती 4-5 महिन्यापासून आणून ठेवले चिवडा बनवून, पण चिवडा काही बनवला नाही. त्याच्यात खूप अळ्या, सोंडे पडले होते. काल गाळले, आज वाळू टाकले, निवडून घेतले. हे असं आणून ठेवून काम वाढवण्यापेक्षा वेळेवर आणून खाल्ले ते कामाचे. तर यशवीला रागवलं तर कशी रुसून बसली होती. बिलकुलच हसत नव्हती. दादा तिला चिडवत होता तरी पण काही हसत नव्हती. मग तिच्यासमोर मोबाईल घेऊन गेली तेव्हा ती थोडीशी हसली आणि या फुग्याला असाच फुगा येतो. थोडंसं काही बोललं की एकदम तोंड फुगवून बसते. तर रेयांश म्हणत होता की मिरच्याची भाजी बनव. तर आज पण मिरच्याची भाजी बनवली होती. पण त्या दिवशी सारखी तेवढी काही टेस्टी झाली नव्हती. थोडी खारटच झाली होती. तरी पण चांगली झाली होती. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.